नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अशोका बिल्डकॉन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹292.90 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 103.90%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेड शेअर सर्ज नियरली 3% ॲज सबसिडरी सेक्युर्ड ₹1,391 करोड NHAI प्रोजेक्ट. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीला NHAI म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया प्रोजेक्ट मिळाला आहे आणि या प्रोजेक्टची किंमत आहे 1,391 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला अशोका बिल्डकॉन लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5.38% म्हणजे जवळपास 5.5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स सेक्टरच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,066.10 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 38.75%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, पारस डिफेन्स शेअर रॅली 10% ऑन गेटिंग लायसन्स टू मेक लाईट मशीन गन्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडला डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड कडून लायसन्स मिळालं आहे. कशासाठी? लाईट मशीन गन्स मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 10%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इन्फो एज इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 8,424.95 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 63.75%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, इन्फो एज शेअर इन फोकस ऑन अचिव्हिंग 16% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ इन स्टँड अलोन बिलिंग्स. तर मित्रांनो, इन्फो एज लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इन्फो एज लिमिटेडच्या स्टँड अलोन बिलिंग्समध्ये आपल्याला 16%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे इयर ऑन इयर बेसिसवर. चला आता बोलूया कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 717 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 70,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स स्टॉक रायजेज 5% ऑन स्ट्रॉंग Q3 अपडेट विथ 41% इयर ऑन इयर बेसिस रेव्हेन्यू ग्रोथ. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडच्या रेव्हेन्यूमध्ये आपल्याला 41%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे इयर ऑन इयर बेसिसवर. आणि मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडचे डिसेंबर 2024पर्यंत 349 शोरूम्स आहे आणि मित्रांनो, या कंपनीने फायनान्शियल इयर 2026साठी प्लान बनवला आहे की हे 170 शोरूम ओपन करणार आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 792.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 0.43%चे रिटर्न दिले आहे
आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.92 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड स्लाइड्स ॲज UK जॅग्वार लँड रोवर registration drops 28% year on year basis in December 2024. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडच्या जॅग्वार लँड रोवरची रजिस्ट्रेशन UKमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 28.21%ने घसरून 4011 युनिट्स आली आहे डिसेंबर 2024मध्ये. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडच्या जॅग्वार लँड रोवरची रजिस्ट्रेशन UKमध्ये 2023मध्ये होती 5587 युनिट्स. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट आपल्याला 29 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2524.80 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 14.80%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.91 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, अडानी ग्रुप पार्टनर्स विथ इंडोरमा फॉर पेट केम फोरे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड, जे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे, या कंपनीने थायलंड बेस्ड कंपनी इंडोरमा रिसोर्सेस लिमिटेड सोबत मिळून एक जॉईंट व्हेंचर कंपनीचं इनकॉर्पोरेशन प्रोसेस कंप्लीट केलं आहे. आणि या जॉईंट व्हेंचर कंपनीचं नाव आहे व्हॅलोर पेट्रोकेमिकल्स लिमिटेड, म्हणजे VPL. आणि या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये इंडोरमा रिसोर्सेस लिमिटेड आणि अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी अडानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची, म्हणजे दोनही कंपनीची 50-50% हिस्सेदारी राहील. आणि मित्रांनो, VPL कशासाठी इनकॉर्पोरेट केलेली आहे? कारण अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडला रिफायनरी, पेट्रोकेमिकल्स आणि केमिकल बिझनेसमध्ये एंट्री करायची आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.